नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याअंतर्गत भर दिवसा घडलेल्या धाडसी दरोड्यानं शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। मनी एक्सचेंज कंपनीच्या व्यवस्थापकाच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकून आणि चाकूने हल्ला करत अज्ञात आरोपींनी तब्बल 7,30,000ची रोकड लंपास केली। या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार संताजीनगर वाठोडा येथील रहिवासी किलेश श्रीरामलाल साहू हे जाधवानी फॉरेन एक्सचेंज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे। 3 जून रोजी संध्याकाळी त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअप कॉल आला। मनी एक्सचेंजच्या व्यवहारासाठी त्यांना भरतनगर येथील एक दंत अपार्टमेंटजवळ बोलावण्यात आलं। संध्याकाळी 4:30 ते 5 वाजताच्या दरम्यान खिलेश साहू आपल्या दुचाकीनं घटनास्थळी पोहोचले आणि ग्राहकाची वाट पाहत उभे होते। यावेळी 2 अज्ञात तरुण पायी आले। आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकली आणि प्रतिकार करताच चाकूनं डोक्यावर हल्ला केला। त्यानंतर आरोपींनी त्यांची बॅग हिसकावून घेतली। या बॅगेत 7,20,000ची रोख रक्कम, 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन होता। दरोडा टाकल्यानंतर आरोपी त्यांच्या आणखी एका साथीदाराच्या दुचाकीवर बसून घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। पीडितेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून त्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे। भर दिवसा घडलेल्या या धाडसी लुटीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। तर पोलिसांकडून कसूनपणे या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे।